माय गंगा काकूचा आवाज येऊन राहिला. माय बाई आम्हा रडून काऊन राहिला गंगा काकू? जाऊन पाहू का गड्या थोडंसं? हा जाऊन पाहतो थोडंसं. हो हो नाही नाही गंगा काकूच होय. अंजनी काकूचाही आवाज येऊन राहिला आणि त्या काकाचाही आवाज येऊन राहिला लय जोरा जोरात. माय बाई भांडणं चालू आहे. मी जातो बरं पाहते. कुठे चालली वा? शितले कुठे चालली वा? तर निघाली घराच्या बाहेर. कुठं चालली ना कुठं नाही तर कोणतं असं काम पडलं होतं रे? घराच्या बाहेर चालली. त्या मायले की भेटायला चालली का? दिवस निघाला का चालली मायले भेटायला? बरं आहे गावात आहे म्हणून. कुठे चालली होती? राहिले काम धाम करायची चालली तिथं. कुठं चालली ना कुठं चालली नाही तर? आई माय आईच्या घरी नाही चालली मी ते भांडण आहे ना, भांडण पाहून येऊन राहिली. गंगा काकूचा आवाज येऊन राहिला ना तर तिकडं जाऊन राहिली होती मी. आईच्या घरी नाही चालली. मी आईच्या घरी नाही चालली. रे किती वेळा सांगितलं बा मला आई फाई म्हणायचं नाही, आत्याबाई म्हणायचं नाही तर मामी म्हणायचं. जसं पहिले म्हणत होती तसं. हा आई फाई नाही म्हणायचं. आई गी नाही होय मी तुई वाली. येतच नाही आत्याबाई माझ्या तोंडात लवकर. किती जुन्या पद्धतीचं वाटते आत्याबाई आत्याबाई आत्याबाई. आणि मामी बी येत नाही लवकर. आता आई येऊन राहिलं तोंडात. रोशन म्हणते आईस म्हण, ह्या म्हणते आत्याबाई म्हण, नाही तर मामी म्हण. काय करू गड्या मी? जाऊ दे आठवण करून आत्याबाईच म्हणत जाईन. तशी बी माय आईसारखी हाय बी नाही माय सासू. काय झालं असं गड्या? गंगेचा आवाज येऊन राहिला रडण्याचा. काय झालं असं? तू इथंच राह घरात. काही गरज नाही आहे जायची. काही तू काय आता काही पोरगी बारगी नाही आहे काही? तुझ्या मायच्या घरी नाही आहे तू? उठली का पायाली, उठली का पायाली इकडं तिकडं. आता सून झाली ना आमच्या घरची. तर मग घरी राहत जा ना. पोरगी बारगी आहे का तू का चालली उठून पयत? काही गरज नाही जायचं भांडण गिंडण पाहले. चालू आहे घरात. काय झालं आई? मग जाऊ दे तिला जाते तर काय झालं? याच तर गावातली होय. तिच्यासाठी काही नवीन आहे का? इकडं तिकडं जाणं थोडीशी जाते तर फिरू द्या ना मग तिले. काय झालं गेली तर? भांडण पाहिले चालली तर गेली तर काय झालं? रोशनीबाई जात नाही का तिच्या घरून, तिच्या सासऱ्याच्या घरून? जात नाही? काय शायन्या मनाच्या इथं तोंड उचकून आला का? या आले जा ना तिकडे तिला काम कर ना. काम धाम तर आहे नाही तुझे. कोणतं जॉबवर जातं करतं कधी जाते कधी नाही तर. आला का तू? बायकोचा वकील बनून आला तू? वकिलीपणा करतं का आता बायकोची? कायची वकिलीपणा करून राहिलो आई मी? थोडीशी ती भांडणच पाहिजे चाललं तर तू म्हणतो तिले काय जातं? काय झालं गेली तर? तिचंही गाव आहे, माय गाव आहे, तुझे गाव आहे. मग गेली तर काय करून कोणत्या बाय म्हणणार आहे तिले? काही म्हणाले? सासा सुनाच्या मंदात पडत नको जात जाऊ तू. तुला सांगतो मी बिलकुल पडायचं नाही आमच्या दोघीच्या मंदात. तू ते काम करत जा. काम कराले आतापासून बायकोचा बैल होशील का रे? 2 दिवस झाले नाही तर लग्नाले. 2 दिवस आले. रोशनलेच बोलते बाई माय सासू तर. रोशनलेच बोलून राहिली. रोशनजी राहू दे ना, राहू द्या. मी नाही जात. अशीच इथून दरवाजातून पाहत होती मी. काही तिकडे जात नव्हती काही. म्हणजे आवाज आला ना त्या गंगा काकूचा लय जोरात रडता त्याच्यामुळे मी काही अशीच पाहत होती. मग काही नाही बरोबर आहे आईचं. मी नाही जात. बरोबर आहे ना? मी सून झाली ना आता. पोरगी थोडी राहिली आता. बरोबर आहे. कपड्या वानाची मायनं बरोबर पोरीला दिलं गळ्यातलं करून. मा पोराला नाही दिली अंगठी पंक्ती करून. पोरीला बरोबर दिलं स्वतःच्या पोरीला द्याले. आई कुठची गोष्ट कुठं काढतं का तू? कुठची गोष्ट कुठं काढाली? मीच म्हणलं होतं त्याला द्यायचं असेल तर तिला द्या. म्हणलं नका देऊ बनवून. काय करू मी? माझ्या हातात अंगठी घालून तिच्या गळ्यात चांगलं दिसून राहिलं ना. आई मी म्हणलं नाही ना. मी नाही म्हणलं आईले मला देवा म्हणून. रोशनजीला बी दिलं असतं तर चाललं असतं. पण ते तिच्या मनानं दिलं ना तिनं. तिला माझ्या गळ्यात एवढंच दिसलं का नाही लग्नात तुम्ही केलेलं तर त्याच्यामुळे तिनं मला लांब करून दिलं तिच्या पैशानं. आणि माया होते काही पाया लागायचे त्याच्या मिळून दोन्ही मिळून दिले तिनं करून. दे ना दिवाळीले करून आई रोशनजीले. राहू दे ना चोपड्या वनाची. तू सांगून राहिली का मला? सांगाले माय पोरग काय ते? अरे मायच्या अंगठीवर राहिले करत तर त्याच्या भरसावर करा रे. पण त्या माय समजते का? म्हणलं का आम्हाला एक शब्द? आम्ही जरी उड्डाण नसन या तरी एक शब्द म्हणलं का आम्हाला? का चालू चंदा का काही नाही. आली दरवाजाच्या बाहेर उभी राहिली चालू शीतले ढोंडा करतो तू या. आणि त्या याने म्हणते रोशनले म्हणते चालाजी जवाई. एक शब्द म्हणलं का मी होती इथं तर म्हणलं? आई तू तिले कायले म्हणून राहिली हो? आई तिले कायले बिनफालतू बोलून राहिली? काय माहित काय तिच्यावर कायले राग काढून राहिली तिच्या आईचा? बापा सासूचा मत पुढं काय येऊन राहिला तुले? बायकोच्या मायचा. रोशनजी राहू दे ना. राहू द्या तुम्ही. मी जातो घरात. मी का नाही भांडण पाले नाही जातो. फालतू काय रे गोष्ट वाढून राहिल्या. जाऊ दे चुपचाप कामा कर घरात. दिसली नाही पाहिजे मला तिकडं. सांगतो नाही तर तुले कसं राहते तर दिसली तर. तुम्ही कशाला मधात बोलता आमच्या दोघीच्या? तुम्ही राहू दे ना. मायावाला राग तुमच्यावर काढते आणि तुमचा राग मायावर काढते. अशा करून राहिल्या. आपलं त्यातले पसंतच नाही ना आपलं लग्न. मग बोलत नका जाऊ दे. नाही गेली तर नाही गेली पाहिली. एवढं काय आहे? भांडण पाहिणं काही महत्वाचंच आहे का? चला घरात. मी भांडे घासतो. तयारी बसा तुम्ही. जेवण देऊ का वाढून तुम्हाला? चल दोघे जण जेवून घेऊ आपण. दोघे जण जेवून घेऊ ना. चल ना. नाही आई अजून येईन ना तर आपण दोघे जेवण करताना दिसलं ना तर अजून बोला नाही. राहू द्या. मी नंतर जेवतो. तुम्ही जेवून घ्या. मी देतो वाढून तुम्हाला. सोडा नवा मला पिंट्याची बाबा सोडा ना. हे खोटी बोलते ना अंजनी बाई. मी काहीच नाही म्हटलं हिच्या सुनेले.
बाई कशी खोटी बोलते हे गंगी खोटी बोलाले कायले तरी एवढी खोटी बोलतो खोटी बोलाले आणू का नाही सुनीले आणू ते कामावर गेली म्हणून सांग कामावर झाले खोटाड्या वाहनाची किती तू आग लावतो आणि म्हणतो मी काहीच नाही केलं नवऱ्याच्या समोर खोटी बोलून राहिली पोटावर लागली बाई लादरी बापरे केवढ्या जोरात लात मारली व पोटावर मायवाल्या पिंट्याची बाबा केवढ्या जोरात लात लागली तुमची एवढ्या जोरात लात मारली मला तुम्ही लावशील का कोणाच्या घरात झगडी तू लावशील का कोणाच्या घरात गंगी तू झगडीत लावशील का लावशील का नाही नाही आता कोणाच्या घरात झगडे नाही लावणार मी पिंट्याची बाबा सोडा लय लागलं मले पिंट्याची बाबा सोडा लय लागलं मले सोडा पिंट्याची बाबा आता कधी झगडा नाही लावणार कोणाला काही म्हणणार नाही मी बोलणारही नाही कोणासोबत काहीच फक्त मला आता ऐकू दे ना मले कोणी सांगू दे तुझ्याविषयी तू कोणाच्या घरात काय लावली आग ना काय नाही तर तुले पट्ट्यानं तू याला तोंडही लाल करतो ती पाटही लाल करतो लक्षात ठेव तू लक्षात ठेवाले लय माजली का तू मी गावाच्या बाहेर राहतो तर तू असे काम करतो का इकडं कराले मला याच्यानंतर फक्त कोणी सांगू दे तू हाय ना मी हाय लक्षात ठेव त्या मायच्या घरी नेऊन ठेवून ना वापिस थांबणार नाही तुले माय लेकरू मी घेऊन जाईन सोबत नखरे करून राहिली का जास्त लोकांच्या घरात झगडी लावून राहिली काय तू ती मारून राहिला हो बायकोली एवढं तरी कायले मारावं तिले पाय ना तिले किती सुजून टाकलं बाई यानं गंगाधरनं एवढं नाही मारायला पाहिजे लयच मारून राहिला नव्हतं सुबाई तुम्हाला दया येऊन राहिली तिची वाली मला बिलकुल दया येत नाही हिची गंगीची लयच बेसरमबाई आहे बेसरमबाई राहिली असंच पाहिजे ना इले नालाय किले माया घरात झगडे लावले होते तिने एक वेळा आजी कोणाच्या नाही घरचं चालूच राहते तिथं कायले तरी भडकावं कोणाच्या सुनेले कोणाच्या पोरीले कोणाच्या माणसाले याच्यासाठी राहते का गावात राहिले नुसतं लोकांच्या घरात आग लावायची गंगाधर भाऊ लय मारून राहिला आणि तू एवढं मारत असते का एवढं माराले लागलं गिगलं तिले पोटापाटावर तर मग काय कराले तुम्हालाच न्यावं लागेल दवाखान्यात सोडा बरं तुम्ही तरी कायले सांगितलं जी तिच्या नवऱ्याले अंजनी बाई आपण बायात निपटून घेतलं असतं ना निपटून घ्यायला तुम्हाला तर माहित आहे तिचा नवरा कसा आहे अरकाट्ट माराले पा बरं कसा मारून राहिला तर जोडानाची कैली मारून राहिली जी एवढे सोडाण्याची पिंट्याची बाबाची मी नाही करणार याच्यानंतर आजी म्हणत आहे ना मी नाही करत म्हणून सोडाण्याची पिंट्याची बाबा मले सोडानं मले तरी काय माहित एवढं मारणार म्हणून यो गंगाधर टोणगीन फोडलं तिले चांगलंच मारलं मले थोडी माहित होतं मला वाटलं 2 शब्द समजावून सांगन बा तिले आणि 2-3 चापटा मारून म्हटलं जाग्यावर यो तर बल्लाच मारून राहिला बाई तिले राहू दे ना गंगाधर आता लय मारलं बरं तू ना राहू दे उठ लवकर नाही टाकी नाही लागतो आल्या उरावर आता उठ लवकर उठ घरात आणि तू मला कुठं जाताना दिसली नाही पाहिजे मी गावात असो या नसो तू मला आता याच्यानंतर मला तुझी कंप्लेंट आली ना लक्षात ठेव तुला घराच्या बाहेर हाकलीन पण तुला मार मोदार केल्याशिवाय ना तू तंगडे तोडल्याशिवाय हाकलीन नाही माय पोरका तुला देणार नाही वापस मी लक्षात ठेव गंगे तू लय झाले नाटक बरं माय डोकं खराब न करू मी राहतो बाहेर गावी माय माग 17 टेन्शन आहे तू आली नसती याच्या घरी जाशील त्याच्या घरी जाशील आणि त्याच्याच चुकल्या करतो तू नाही पिंट्याची बाबा नको पिंट्याची बाबा नाही मी नाही करणार आता कधीच नाही कोणाच्याच घरी नाही जाणार मी कोणासोबत बोलणार नाही आणि मी चुकले नाही लावणार पिंट्याची बाबा नको पहिलेच लय लागलं मला पिंट्याची बाबा नको राहू दे ना जी दादा राहू दे ना लय मारलं जी तुम्ही दादा त्याईले गंगा ताईले लय मारलं राहू द्या ना दादा आता सोडून द्या नाही म्हणते ना ठेवाल्या ताई उठ लवकर उठ घरात लवकर लवकर घरात घराच्या बाहेर निघाल नाही पाहिजे ना आता याच्यानंतर चालू आहे घरात आहे उठ नाही होऊन राहिलं माझ्याकडून अयो लय लागलं व कमरीले उठ नाही होऊन राहिलं माझ्याकडून चल बाई बरोबर उठ व गंगा उठ बरोबर उठ मी उठवतो तुले थांब आणि अशी वागतस काय ले व एवढा मार खाल्ला नवऱ्याचा तरी अशीच वागतं काय व काय गरज चालली तुले लोकांच्या घरात आग लावायची हो बाप्पा चल घरात नेऊन दे तुम्ही चल येऊन नाही राहिलं बाई इले तर बरोबर कंबड हेकडी तर नाही झाली व गंगा गंगाधर तू लय मारलं बाप्पा बायकोली एवढं मारत असते का रे माराली असं नाही मारा बाप्पा बाई एकच वेळा नाही झालं ना इथं लय वेळा झालं ना आता एकच वेळा झालं का एकच वेळा नाही झालं कितीक सहन करू मी इले समजायला नाही पाहिजे का इले सुधरायला नाही पाहिजे का इले सुधरायला पाहिजे ना
मी काय लय अंगावर हात घालतो मग हिच्या. अरे बापरे, कंबर काय माहित का दुखून राहिली माईवाली कंबर. हो दवाखान्यात जा लागते मले, दवाखान्यात जा लागते बापा. माई कंबर लय दुखून राहिली, कमरेवरच लात लागली माईवाले. बाप्पा चंदाले तर भल्लाच पोड काय ते मैत्रीण होय ना तिची. मैत्रीण राहिले तरी तर बरं झालं, तिच्या घरातही आग लावली. तिले सुद्धा नाही सोडलं हिनं गंगीले, तरी पण पाय उचललं तिले. काय गरजच होती उचलाची. गदर इले दवाखान्यात घेऊन जाय, गाडीवर बसून दवाखान्यात घेऊन जा, गावातल्या दवाखान्यात घेऊन जाय. हा जास्त वाढून जाईन बरं, मुका मार्गी लागला गिगला ना तुलेच करा लागन तिचं. हा तुले करायला जाय तिले दवाखान्यात घेऊन. असे कामं करावं कायली बाई. हा चंदाबाई असे कामं करावं कायली. हिनं चांगलं राव का नाही. नेतो तिले दवाखान्यात नेतो मी. हा पैसा लावतो मी. पण हिनं याच्यानंतर असं केलं ना, तिले असं बदाडतो का नाही, याच्यापेक्षा जास्त बदाडीन मी आता. हा याच्यापेक्षा हिनं फक्त मला कोणाची कॉम्प्लीट येऊ दे आता मायापर्यंत. होय दवाखान्यात, होय होय चाल दवाखान्यात, होय. बाई तुम्ही जा सोबत चंदाबाई. हा त्याला बसता नाही येईन बरोबर, तिथपर्यंत गाडीपर्यंत बसून द्या त्याले. हा ते पाहिजे हेकड्या वाकड्याच तर झाल्या बाप्पा. हा गंगाबाई चंदाबाई नेऊन द्या त्याले तिथपर्यंत दवाखान्यापर्यंत. चाल हो चंदा चाल, मी बसून देतो तुला गाडीवर चाल. लस मारलं ना जी कौसूबाई, गंगाताईले लस मारलं त्याच्या नवऱ्यानं. किती मारलं बाई त्या भाऊनं ना, तरी काय असं करावं एकदमच. हा लय झालं ना तिचे नाटकं बिचारे आता गंगीचे. आता तरी सोडून द्याव का नाही तिनं. नाही काही नाही काही नाही कुठाने करतच राहते बिचारी. मारण नाही तर काय हो नवरा मग. नाही गंगीने मारलं. कोण मारलं हो बापा गंगीले? हो कौसूबाई कोण मारलं गंगीले? अहो गंगीच्या नवऱ्यानं मारलं. आता हे अंजनीबाई तिच्या घरात गेली असं शिवा द्याले, तिच्या सुनेले काहीतरी सांगितलं वाटते. तर तेवढ्यात तिचा नवरा होता घरी होता, तर मग तिले मारतच बसला. तिला तसंच पाहिजे जी कौसूबाई, तिले तसंच पाहिजे. आ लयच मारली होती माझाले, तिले तसंच पाहिजे. आणि मग लय मारलं का तिने नवऱ्यानं? खूपच मारलं का जी? खूप म्हणजे खूपच मारलं, लय मारलं. कंबर गिमर मोडली का काय तर काय माहित का. बाई गेल्या घेऊन दवाखान्यात त्याले. तू कुठं गेलती? इकडं कुठं गेलती तू? तुला माहीतच नाही का? मग झगडा झाला तर द्यायचा मला, भांडणं झाले तर तुला माहित नाही? नाही जी मी असती तर आली असती ना पाहिले. मी त्या वैद्याच्या इकडं गेली होती. त्या वैराचा माल सांगितला होता का नाही, तर त्याच्याजवळ पाहिजे असे चांगले कपडे नव्हते, तर त्यानं बोलावले. मग ऑर्डर दिला तर पाहिले गेलती. बरं आहे माल घेईन. आता संध्याकाळी पाठवा लागन. राणीच्या बाबाने मी भाव घेऊ केलेला आहे, पैसे घेऊन पाठवा लागन. अर्धे द्या लागन, अर्धे राहू द्या लागन. नाही चांगले भेटते तिथं, कपडे गिपडे चांगले राहते व क्वालिटी की चांगली राहते तिची. आता आम्हाला धोंड्याला नेलं होतं ना सासू सुनाले, जतीनच्या बाबाले, निर्मलाबाई ना ज्योतीले नेलं तर आम्हाला जबरदस्तीने नेलं. तिथूनच आणल्या साड्या, चांगल्या साड्या आहे. ज्योतीले नेलं होतं का? आम्हाला माहीतच नाही नेलं बा म्हणून. नेलं होतं का? नाही चांगलं केलं. कधी नेलं होतं बाबा? सुरुवातीलाच नेलं होतं, 1-2 दिवसात. धोंड्या लागला अधिक महिना आणि नेलं मग आम्हाला. त्यानं लगेचच केलं. मस्त आहे. मग काय घेतलं मग जतीनले? हा काय घेतलं का जतीनले निर्मलाबाई ना? गोप घेतला ना माय. हा 7 ग्रामचा गोप घेतला ना त्याले. मग 7 ग्रामचा गोप घेतला. हा माय बाई 7 ग्रामचा गोप जतीनले घेतला का? हो सोनं लय महाग झालं ना व बापा. एवढा महागाचा गोप घेतला 7 ग्रामचा. ज्योतीच्या डिलिव्हरीचे पैसे पूर्ण वापस दिलते ना जतीननं. 50-60 हजार रुपये लावले होते तिच्या बापानं, तर जतीननं पूर्ण वापस दिले. मग घेणार नाही तर काय बाई. हा माय पोराने 1 रुपया ठेवला नाही ना तिच्या बाबाचा. तसा तर पोरीच्या मायबापाकडेच राहते खर्च हा पहिली डिलिव्हरीचा. पण माय पोरानं वापस दिला ना. निर्मलाबाईचं काय पाहायचं आहे? नाही दिले असते तुम्ही वापस तरी तिनं घेतलाच असता म्हणा. घ्याले गोपकीप नाही तर काही घेतलं असतं तिनं सोन्याचं भांड. एकटी एक पोरगी आहे, एकटी एक पोरगा आहे, लगड पार्टी आहे, ते घ्या नाच बाई. हा तुमच्या पोरांना नाही दिले असते पैसे तरी घेतलं असतं तिनं. निर्मलाबाईनं घेतलं असतं म्हणा, असं काही नाही. हा घेतलं असतं. बस ना थोडीशी, बस ना आणता. बसा आणता बाई. आता मी कौसूबाईसाठी चायच मांडत होती. बसा तुम्ही बी, चाय मांडतो तुमच्यासाठी बी. या बसा. मान ना बापा, मान. अरे म्हणून तर म्हणलं घरी आल्याबरोबर हिनं बडबड कोण नाही लावली बबितीनं. पहिले सीनं सैनिक तयार ठेवले वाटते ठेवाले, म्हणून तर हे बडबड नाही करून राहिली होती. एकही शब्द आल्यावर आम्ही म्हणलं चुपचाप कशी काय आहे. तुम्ही 3 दिवस गायब होते. कुठं गेले होते जी तुम्ही जवाई? कुठं गेले होते? कुठं होते तुम्ही? त्या लहानशा लेकराले सोडून, बायकोले सोडून काहीपर्यंत चालू राहील तुमचे नाटक. आणि आम्ही काहीपर्यंत सहन करा. किती बोलली होती मला? किती बोलली बबिता? तुम्हाला ते नाही सांगितलं का तिचं? तेच म्हणे माझ्या घराच्या बाहेर निघून जाय म्हणून चाललो गेलो मी. अरे तू चालला गेला होता तर मग वापस काय आला तू? कोणतं काम होतं तू आलं वापस यायचं? फोन केलं तर काय आली? फोन केलं तर तुझ्या नवऱ्याने ये बा म्हणून घरी वापस.
केलता मी फोन, पण आमचं बोलणं नाही झालं. स्विच ऑफ होता त्याचा मोबाईल. मग का तू गेला होता तर वापस आला काय बी? कोण बोलावलं तुले? बोलावलं का तुले कोण? आला काय बी मग? तुझी सोय नाही लागली का? मग तिकडंच जावं लागत होतं आणि जिथं सोय लागते तिथं राहू दे ना का? त्या पोरीचं शिक्षण करतो मी, तिले पाहतो मी. बाबी तिले राहू दे, निघ तू घराच्या बाहेर निघ. येऊ नको वापस आता याच्यानंतर राहू नको इथं. काही गरज नाही आहे तुझी वाली, गरज नाही. तिथं दुसरं लग्न लावून देतो मी. पोरगी पाहतो मी ती आली आणि तिथं भाभी तिचं दुसरं लग्न लावून देतो. चाल निघलो कर घरातून. माया बायकोचं दुसरं लग्न लावून देऊन राहिले का तुम्ही दादा? निर्मल भाऊ, माया बायकोचं दुसरं लग्न लावून देऊन राहिले तुम्ही? काय करायचं मग? काय करायचं काय मग? तुम्ही तर सोडून जाता तिले, सोडून चालले ना. तुमच्याकडून पोसणं नाही होऊन राहिली बायको, लेकरूही पोसणं नाही होऊन राहिलं तर काय करायचं मग तिनं? आणि आम्ही काय करायचं मग? काय करायचं? लावून नाही देऊ तर काय? तिला आत्ता पोरगा पाहतो दुसरा आणि देतो लावून तिचं लग्न. काहून नाही लावून देऊ? आणि पोरगी पाहतो तिची वाली मी. पण ते बोलत नाही ना जी बरोबर. बोलत नाही ना. तिला बोलणं सुधरवायला पाहिजे का नाही? ते काहून बोलते मग मला अशी? बोलते काहून मग मला अशी? मी काय गेलो असतो बोलली ना मला ते किती. काय करता जे तुम्ही? कसे वागता तुम्ही? त्या पोरीच्या शाळेत जा म्हणलं, तिले फी भराले तर तुम्ही तेही नाही गेले. इथं घरी राहा म्हटलं, भाजीपाल्याच्या दुकानावर तर दुसरा माणूस ठेवून दिला तुम्ही. काय करू मग मी? बोलू नाही तर तू नेहमी कामासाठी म्हणतो का नाही मला? म्हणून कामच पाहायला गेलो होतो एका कंपनीत. सिक्युरिटी गार्डचं काम लागलेलं आहे तिथं, तर 2 दिवस त्यानं ठेवलं होतं मला तिथं. आता आलो घरी, आता इथून अपडाऊन करीन मी. काम पाहिलं ना मी, नाव पाहिलं ना. कामाचं जाऊ दे, चुल्यात तू आलं किती काम करतो मला माहित आहे तू. मला एवढं सांग, तू शूद्राचं नाव घेऊन नाही राहिला. काय करायचं आता? काय करायचं काय आता? तू सांग काय करायचं? चान्स दिले तुझे, चान्स लय दिले. आता काय करायचं? तू एक काम कर, तू तुझ्या मायच्या घरी चालला जाय, त्या भावाच्या घरी चालला जाय. त्या पोरीने पाहतो आम्ही काय करायचं. नाही तर तिचं दुसरं घर करून दे तुम्ही. सोड चिठ्ठी देऊन दे तिले, देऊन दे. सोड चिठ्ठी देऊन दे कर मोकळा तिले. भाऊ असे नका बोलू. मी रागात गेलो होतो, पण मी काम पाहिलेच गेलो होतो. काम पाहिलं ना मी ना. आता मला समजते ना आता घरचं ते करून राहिली तर. आता पोरीले शिक्षणाला पैसा आदला लागते, तिची दमछाट होऊन राहिली काम करता करता बबिताची. म्हणूनच गेलो मी. त्या दिवशी जाणारच होतो मी, रागात गेलो म्हणून नाही बोलली मला. तर चला बा म्हटलं, तसंही जाणंच होतं मला. तुम्ही असे काही बोलता दुसरं लग्न करून देतो नाही ते. एवढ्या भार नाही आहे ना मी. करतो ना आता. दारू बी तर पिऊन नाही राहिलो मी. किती दिवस झाले विचारा बरं तिले, दारू पिऊन राहिलो का मी? हे पा, जीवनाचा तमाशा काही करू नका. तिच्याही बी न तुमच्याही बी सारखे सुदे वागा. लोक हाय आम्हाला बोलणार म्हटलं. इथं माया बहिणीच्या जीवनाचा सारा तमाशा झाला. चांगले म्हणते का गावातले लोक? 3 दिवस तुम्ही गायब राहिले. कम से कम फोन तर करा लागत होता. फोन करा रे. साऱ्या गावात पसरली गोष्ट, बबितीचा नवरा गायब झाला आणि बबितीचा नवरा गायब झाला करून. स्विचअप होतं मायावाला. तिथं कंपनीत लागलो ना मी. इथं 2 दिवस तिथं काम केलं मी. म्हटलं त्याला घरी दारी सांगून येतो मी. अपडाऊन करतो म्हटलं. माय काही इकडं होणार नाही म्हटलं राहिनं. मोबाईल स्विचअप होता. मोबाईल काही लावला नाही मी न. मोबाईल स्विचअप होता म्हणून मी फोन नाही केला. नाही तर सांगितलं असतं मी. काही पागल आहो का? एकटं सोडाले माय पोरीले बायकोले. तुम्ही आहे तिथं शेजारी म्हणून सोडलं का नाही तिला एकटं? मला माहित आहे तुम्ही आहे बा म्हणून. म्हणून राहू दिलं मी. एकटं सोडीन काय मी? दुसरं इकडं असतं तर एकटं सोडलं असतं का तिने? तर तुला फोन करायला काय झालं होतं? फोन करताना मग एखादी का मी इथं आहो का तिथं आहे बा म्हणून. ते पोरगी टेन्शन मध्ये, आम्ही टेन्शन मध्ये. ती झाली माझ्याकडून. माझा मोबाईल स्विचअप पडला होता भाऊ. निर्मल भाऊ स्विचअप पडला होता मोबाईल. मी याच्यानंतर असं कधीच करणार नाही. आता बजावून सांगून राहिली बरं मी बाबांना. ते पोरगी काम करते, ते काही घरी बसून नाही राहत ना. तुम्ही व्यवस्थित काम करा आणि व्यवस्थित राहा. हो त्या दिवशी बोलली का नाही तर मला बरं वाटलं नाही. मग मी म्हटलं चला आता कामच पाहून घ्या. चांगलं काम भेटलं सिक्युरिटीचं. असा काही वागू नको. सरका सुद्धा राह ना, सरका सुद्धा वाग म्हटलं तुले. बापन मी सांगतो बरं तुले. नाही याच्यानंतर नाही होणार अशी गलती. कधीच नाही करणार मी याच्यानंतर. अशी गलती नाही होणार.